यशवंतवाडीत कारेपूर तलावाची वाळू लुटली. 225 हायवा माती उपसा, अधिकाऱ्यांची डोळेझाक. शासनाने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या साठवण तलावाच्या वाळूचा उघड लुटारू पद्धतीने उपसा केल्याचा धक्कादायक प्रकार यशवंतवाडी कारेपूर शिवेवर उघडकीस आला आहे. वीटभट्टीसाठी मातीचा मोठ्या प्रमाणावर उपसा करून 200 ते 225 हायवा ट्रिप माती सरळ उचलून नेण्यात आल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला. अर्जदार ज्योतिराम साहेबराव चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबर 2025 रोजी दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या या अवैध धिंगाण्याची माहिती मंडल अधिकाऱ्यांना तात्काळ देण्यात आली. अधिकाऱ्यांनी उपसा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत असा दावा केला, मात्र प्रत्यक्ष कारवाई शून्य. गावकऱ्यांनी फोटो व्हिडिओसह पुरावे पाठवूनही संबंधित मंडल अधिकारी तात्काळ स्थळी न पोहोचता सरळ सायंकाळी 7 वाजता पंचनामा करण्यासाठी आले. तोपर्यंत सर्व हायवा गायब. हा सगळा संगनमताचा खेळ आहे. अधिकारी आणि भट्टी मालक यांनी ठरवून कारवाई लांबवली, जेणेकरून ट्रक सुरक्षित पळून जाऊ शकतील. या ढिलाईमुळे तलावाच्या वाळूची मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासनाची थेट लाखो रुपयांची लूट झाल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित मंडल अधिकारी आणि वीट भट्टी मालकावर तात्काळ कठोर गुन्हा दाखल करावा. काढलेली वाळूची माती त्याच ठिकाणी परत टाकण्याचे आदेश द्यावेत. शासनाची झालेली हानी वसूल करून दोषींना निलंबित करावं, अशी मागणी ज्योतिराम चव्हाण यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण यशवंतवाडी कारेपूर परिसरात संतापाचं वातावरण असून गावकरी प्रशासनाच्या भूमिकेवरून संतप्त आहेत. अवैध माती उपसा सहन केला जाणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.